विलासराव देशमुख महाराष्ट्राच्या जनतेतील एक नेता, एक साध्या गावातून निघालेला मुलगा पुढे जाऊन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो. जनतेच्या मनावर राज्य करणारे नाव म्हणजे विलासरावजी देशमुख साहेब. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठा आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व विलासरावजी देशमुख साहेब यांच्याबद्दल. त्यांचा साधेपणा, नेतृत्व आणि लोकांशी जोडलेले नाते आजही लोक विसरलेले नाहीत त्यांना. सुरुवातीचं आयुष्य. विलासरावजी देशमुख यांचा जन्म 26 मे 1945 रोजी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथे झाला. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विलासरावांनी लहानपणापासून त्यांना लोकांसाठी काम करण्याची इच्छा, आवड होती. त्यामुळे त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि गाव पातळीवरून आपल्या नेतृत्वाची सुरुवात केली. राजकारणातील प्रवास. विलासराव देशमुख यांनी काँग्रेस पक्षातून राजकारणात सुरुवात केली. ते प्रथम ग्रामपंचायत स्तरावर निवडून आले आणि नंतर हळूहळू मोठ्या राजकारणामध्ये सक्रिय झाले. त्यांचं काम करण्याची शैलीमुळे लोक त्यांच्यावर प्रेम करू लागले आणि अनेक वेळा आमदार म्हणून ते निवडून आले. 1999 मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अनेक विकास कामे झाली. विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी रस्ते, पाणी, शिक्षण आणि ग्रामीण विकासावर भर दिला. विशेषतः मुंबई आणि लातूर सारख्या भागाच्या विकासासाठी त्यांनी मोठे निर्णय घेतले. त्यांचा स्वभाव खूप शांत आणि हसतमुख होता. राजकारणात तणाव असतानाही ते नेहमी संयमाने वागत असे. लोक म्हणायचे विलासराव म्हणजे जनतेचा नेता. विलासराव देशमुख यांचे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांशी चांगले संबंध होते. त्यांचे पुत्र रितेश देशमुख आज प्रसिद्ध अभिनेते आहेत. यामुळे देशमुख कुटुंब राजकारणासोबतच मनोरंजन क्षेत्रामध्येही चर्चेत राहिलेले आहे. लोकांच्या मनातील नेता विलासराव देशमुख हा फक्त राजकारणीच नव्हतं, तर ते लोकांच्या अडीअडचणी समजवून घेणारे नेते होते. गावातील सामान्य माणसापासून ते मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाशी ते प्रेमाने वागत असे व त्यांच्या स्वभावामुळे ते महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कायम राहिले. 14 ऑगस्ट 2012 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. आजही लोक त्यांचं नाव आदराने घेतात. खरंच खूप दुःखाची बातमी होती, कारण विलासरावजी देशमुख जाणं हे महाराष्ट्राच्या लोकांसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी एक अशी पोकळी आहे जी आजपर्यंत भरलेली नाही आहे. तर मित्रांनो, हा होता विलासरावजी देशमुख, त्यांचा जीवन प्रवास, छोटीशी माहिती, प्रेरणादायी कहाणी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन चर्चेसाठी. तोपर्यंत धन्यवाद.